रात्रीचा प्रवास करता करता हे दोन्ही बबड्या गाडीतच झोपल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, तर आम्ही जात आहोत कंधार या गावामध्ये। तर बघा रात्रीचे 3:30 वाजले आहेत आणि मुलं बघा गाडीत झोपले आहेत कंटाळून। हा बघा पूर्ण रस्त्याच्या कडेला अंधार आहे। तर आम्ही एका पाहुण्यांच्या घरी जात आहोत भेटण्यासाठी कंधार या गावामध्ये। तर मित्रांनो आपण बघू शकताय आमचीच गाडी आहे स्वतःची। मिस्टर माझी गाडी चालवतात। मग काय प्रवास करता करता आम्ही पोहोचलो आहे 5 वाजता या गावात। तर बघा मित्रांनो आता आम्ही त्यांच्या घरी जात आहोत चालत चालत। अशी डोंगरावरती घरं आहेत त्यांची। मग काय थोडं पुढे गेल्यानंतर डोंगरावर असल्यामुळे माकडं तर खूपच होती। मग काय हनुमान महाराज की जय यांचं दर्शन झालं आहे। पाणी उडकतात बहुतेक हे, बरोबर ना। मुक्या जनावरांना कोण विचारणार आहेत। बघा कसं घेत आहे ते बॅरेलमध्ये जाऊन। बेबी पण आहे त्याच्या पोटाला छोटासा, बघतंय माझ्याकडे। मग काय त्यांच्या घरी जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन आम्ही कंधार बघण्यासाठी बाहेर पडलो। तो काय शूट मी करू शकले नाही कारण त्यांचं घर खूपच छोटं असल्यामुळे। मग काय हे कंधार आहे बघा, म्हणजे तालुका कंधार आहे, जिल्हा नांदेड काहीतरी आहे बहुतेक। तर माझ्या हे जावेचं माहेर आहे बघा मित्रांनो। कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला हा तालुका माहिती आहे की नाही। हे त्या गावचं मोठं तळं आहे, खूप मोठं आहे बघा। मग तिथून आम्ही पुढे आल्यानंतर हा किल्ला बघण्यासाठी आलो होतो। या किल्ल्याचे नाव आहे भुईकोट किल्ला। पूर्ण हा पाण्यात असल्यामुळे आजूबाजूचं उन्हामुळे पाणी सुकलेलं आहे। तर मित्रांनो आपण किल्ला बघूया। मस्त प्राचीन असं काळातील हा किल्ला आहे। ऊन तर खूप होतं। तर बघा पूर्ण दगडी बांधकाम आहे किल्ल्यात। हे आहे किल्ल्यावरील तोफा। मुलं तर कुठं नेल तिथं दंगामस्ती करतात बघा। ह्यांचं दंगामस्ती कसं चालू आहे। तर मग तिथून आम्ही आलो दर्गामध्ये। त्याच गावच्या मोठ्या दर्ग्यात आलो आहे आम्ही बघा। दर्गा खूप मोठा आहे, खूप शांतता आहे, स्वच्छता आहे, मन प्रसन्न असं वातावरण आहे आजूबाजूला। मग काय तिथून आम्ही घरी आलो। जेवण तर तयारच होतं, तिथून पोट भरून जेवलो। हे आहे कंधार सिटी मोठी बघा। हा शूट गच्चीवरून केलेला आहे त्यांच्या, खूप मोठा आहे, तळंसुद्धा दिसतंय। मग तिथून संध्याकाळच्या टायमिंगला असं आम्ही काहीतरी खाऊन आम्ही आलो आहे मंगळवेढ्याला। चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा।